मी शोभा पोकळे जैन बोध कथा कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती अशरण भावनेवर आधारित आहे. कथा अशी आहे, राजा श्रेणिक मगध देशाचे सम्राट होते. राजगृह ही त्या काळी मगध देशाची राजधानी होती. मगध देश खूप समृद्ध होता. अशा ह्या सुंदर स्वतः नगरामध्ये श्रेणिक महाराज स्वतः प्रजेच्या सुखदुःखांकडे जातीने लक्ष देत असत. त्यामुळे सर्व प्रजाही सुखी होती. या राजगृह नगराबाहेर मंडीकुक्षी नावाचे एक मोठं उद्यान होतं. उद्यानामध्ये मोठमोठे वृक्ष होते, अनेक प्रकारच्या वेली होत्या आणि अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी हे उद्यान भरलेलं असे. अतिशय मनोहर असं हे उद्यान होतं. अगदी स्वर्गातल्या नंदनवनाप्रमाणे रमणीय होतं. राजा नेहमी त्या उद्यानामध्ये फेरफटका मारायला जात असे. एकदा असाच त्या उद्यानात गेला असताना एका झाडाखाली त्याला एक मुनी बसलेले दिसले. मुनी अतिशय तेजस्वी होते, तरुण आणि दिसायला राजबिंडे होते. चेहरा अतिशय शांत वाटत होता. राजा त्या मुनींकडे पाहतच राहिला. एवढ्या तरुण वयात दीक्षा घेऊन सर्व सुखांना दूर करून दीक्षा घेतलेले ते मुनी पाहून त्याला आश्चर्य वाटलं. त्याची उत्सुकता वाढली. तो मुनींकडे ओढला गेला नकळतपणे आणि मुनींना वंदन करून त्यांनी विचारलं की हे भगवन, एवढ्या तरुण वयात सर्व संसार सुखांना दूर करून आपण मुनी कसे काय बरे झालात? कोणत्या कारणामुळं प्रेरित होऊन आपण हा मार्ग स्वीकारला? यावर मुनी म्हणाले, हे राजन, मी अनाथ आहे. माझा रक्षण करता कोणी नाही. राजाला मुनींचं उत्तर ऐकून आश्चर्य वाटलं. त्यानं विचारलं, काय? आपल्यासारख्याचं रक्षण करता कोणी नाही? आपण स्वतःला अनाथ का समजता? मी मगधाधीश राजा श्रेणिक या क्षणापासून आपला नाथ बनतो. आपल्या अडचणी दूर करतो, सर्व सुख उपलब्ध करून देतो. आपण आपलं आयुष्य आनंदानं व्यतीत करावं. यावर मुनी म्हणाले, हे राजन, तू स्वतः अनाथ आहेस, निराश्रित आहेस. तू माझं रक्षण करता कसा काय बरे होऊ शकतोस? राजा चकित झाला. त्यानं विचारलं, हे मुनिवर, माझ्याकडे एवढे हत्ती घोडे हे सर्व सुखसंपत्ती ऐश्वर साम्राज्य हे सगळं असताना मी अनाथ कसा काय बरं असू शकेन? आपण माझी चेष्टा तर करत नाही आहात ना? मुनी म्हणाले, नाही राजन, मी चेष्टा करीत नाही. पण मला असं वाटतं की तू नाथ आणि अनाथ या शब्दाचा फक्त वरवरचा अर्थ जाणतोस. याचा खरा अर्थ मी तुला समजावून सांगतो माझ्या स्वतःच्या अनुभवावरून. ऐक. मी कौशांबीपुरीचा. तिथं माझे आईवडील राहत होते. आमचं कुटुंब सुखसंपन्न होतं. लक्ष्मी आमच्या घरी पाणी भरत होती. पण एके दिवशी अचानक माझे डोळे दुखू लागले, अंगात ताप भरला आणि दुसऱ्या दिवशी डोळ्यामध्ये तीव्र वेदना सुरू झाल्या. माझ्या वडिलांनी मोठमोठे हकीम, नामांकित वैद्यांना पाचारण केलं आणि माझ्यावर औषधोपचार सुरू केले. पण माझ्या वेदना काही कमी होत नव्हत्या. वडिलांनी सगळी संपत्ती औषध पाण्यावर खर्च केली. माझी आई सतत दुःखी राहत होती. माझे भाऊ आणि बहीण काही करू शकत नसल्यामुळं हतबल झाले होते आणि माझी पत्नी सतत माझी अवस्था पाहून सतत रडत होती. तिने स्वतःला प्रिय असलेल्या सगळ्या पदार्थांचा, वस्तूंचा माझ्यासाठी त्याग केला
आणि सतत माझ्याजवळ राहून माझी अखंडपणे ती सेवा करत होती. परंतु माझ्या वेदना कोणीही दूर करू शकत नव्हतं. मी लौकिक अर्थानं सनाथ असूनही अनाथ होतो. जेव्हा वेदना कमी होईनात तेव्हा मी मनाशी असा विचार केला, संकल्प केला की यदा कदाचित मी या शारीरिक व्याधीपासून मुक्त झालो तर मी सर्वसंग परित्याग करेन, दीक्षा घेईन आणि क्षमाशील आणि संयमी आयुष्य जगेन. आणि हे राजन, काय आश्चर्य, माझ्या वेदना हळूहळू कमी झाल्या आणि पूर्णपणे थांबल्या. मी स्वतःशीच कबूल केल्याप्रमाणे दीक्षा घेतली आणि खऱ्या अर्थानं मी स्वतःचा नाथ झालो. मी स्वतःचा रक्षणकर्ता झालो. साधुत्व अंगीकारल्यामुळं मी हिंसेपासून आणि पापापासून विरत झालो. त्रसस्थावरांचा रक्षणकर्ता झालो, म्हणजे एका अर्थानं त्यांचा नाथ झालो. मला एवढं कळून चुकलं की आपला आत्माच आपला नाथ असतो किंवा अनाथ असतो. सत्कर्मामुळं तो पुण्य मिळवतो, स्वर्गसुख मिळवतो आणि पापकर्मामुळं तो नरकयातना भोगतो. आपलं आत्मकल्याण कशात आहे हे मला बरोबर समजलं. राजा मुनींचं हे सगळं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता. त्याला हे सगळं क्षणोक्षणी पटत होतं आणि तो प्रभावित होत होता. त्यानं मुनींची क्षमायाचना केली आणि त्यांना वंदन करून त्यांनी श्रावक धर्म स्वीकारला आणि त्या व्रत अंगीकार करून त्यांचं पालन करू लागले. श्रोते हो, आपण ही 12 अनुप्रेक्षा किंवा 12 भावना म्हणतो, त्यातली अशरण भावना माहितीच आहे तुम्हाला की जनक जननी सुत युवती रक्षिती संसारी नच कोणी अदय काळ तुझ भक्षिल केव्हा नियमनसे हे जाणी. जनक जननी, वडील, आई, मुलं, पत्नी, आपलं ऐश्वर्य, संपत्ती हे काही मर्यादेपर्यंत आपल्याला मदत करतं. त्याच्यानंतर मात्र आपण आपलेच असतो. स्वतःच्या सुखाचं, स्वतःच्या दुःखांचा करता आपणच असतो आणि भोगताही आपणच असतो. मंडळी, जेव्हा एखादी जवळची व्यक्ती शरीर त्याग करते त्यावेळेला त्या क्षणाला सगळ्यांनाच असं वाटतं की हा संसारात काहीच अर्थ नाही. अरे, हा माणूस आत्ता होता आणि आत्ता नाही आहे, काहीच अर्थ नाही, निस्सार वाटायला लागतं सगळं शरीर. स्मशान वैराग्य म्हणतात त्याला. पण आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये जेव्हा रुळतो त्यावेळेला हे सगळं मागं पडतं. तर मंडळी, धार्मिक जीवन किंवा धार्मिक आचरण म्हणजे काय, तर या भावनांनी जागरूक असणं, ह्या मनाच्या पार्श्वभूमीवर ह्या भावना सतत जागृत ठेवून आपला दैनंदिन जीवनक्रम, दैनंदिन व्यवहार करणं म्हणजेच धार्मिक जीवन. धन्यवाद. जर कथा आवडली असेल तर लाईक करा आणि पुढील कथेसाठी सबस्क्राईब करा. जय जिनेंद्र.